संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त अमरावती शहरातील स्वस्तिक नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आज सकाळपासून मंदिरात बाल कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून लहानग्यांच्या भक्तिरस पूर्ण सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध झाले। पहाटेपासूनच भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी परिसरात पाहायला मिळत आहे। भाविकांनी संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले। प्रगट दिनानिमित्त अभिषेक, पूजा अर्चना आणि आरती करण्यात आली। मंदिर संस्थांच्या वतीने भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिस्तबद्ध दर्शनासाठी स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन केले होते। या भक्तिमय सोहळ्यात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। आज संपूर्ण महाराष्ट्रात श्रींचा प्रगट दिन मोठ्या श्रद्धेने साजरा केला जात आहे। संत गजानन महाराजांच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला होता। बोलतो वचन अति भाविका विठ्ठल विठ्ठल आपले स्वर्गीय सर्व संत मायबाप आपल्या सर्वांचे चरणांमध्ये कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे भक्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवर असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावायकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देवाचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा गोडसा कालापर प्रकरणातील अभंग असतो। त्या अभंगात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गोकुळाच्या सुखाचं